नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सफेद वाटाणे आणि बटाट्याचं असं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक वाटी ना सफेद वाटाणे मी असे भिजत घातले होते रात्री, एक 8 ते 10 तास भिजत घालायचे, म्हणजे चांगले भिजले जातात। आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला होता, त्याचे असे छोटे छोटे मी साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत। आणि ही जी वाटाणे आहेत ना, भिजत घालताना काय केले ते स्वच्छ धुवून भिजत घातले होते। आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया। वाटाणे बघा मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि खाली कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे वाटाणे टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता हे बटाटे पण आपण टाकून घेऊया। बटाटे बघा टाकून घेतलेले, आता त्यात टाकायचे आपल्याला 1 ग्लास पाणी आणि त्यात टाकायचे थोडंसं आपल्याला मीठ। जेव्हा हे मीठ आपल्या ह्याच्यामध्ये वाटाण्यामध्ये मुरतं ना, तर मग चवीला एकदम छान लागते। ते काय करणार आहे माहिती आहे का, कुकरच्या मी काय करणार आहे, फक्त 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही 3 जरी शिट्ट्या केल्या तरी चालतील। आता आपण कालवणासाठी वाटण बनवूया। त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, असे त्याचे 4 भाग बनवून मी जाळीवर भाजून घेतलेले आहेत। कसे भाजायचे खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक हिरवी मिरची पण अशी मी जाळीवर भाजून घेतलेली, एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि एवढा बघा सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी जाळीवर भाजून घेतलेला, अर्धा इंच आलं साल काढून घेतलेला। आता जर तुम्हाला ह्याचं काय करायचं आपल्याला माहिती आहे का, वाटण करायचे। जर तुम्हाला वाटण रेसिपी पाहिजे असेल का नाही, तर 2 रेसिपी मी पहिला अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघा। कुकरच्या बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत ती, आणि मी कुकर खाली उतरून घेतलेला आहे। तुम्हाला मी खोलून दाखवते बघा, अशा पद्धतीत आहे। 2 शिट्ट्यामध्ये बघा एकदम मस्त असं शिजलं जातं। बटाट्याचं तर गाळच होतं बघा, अशा पद्धतीमध्ये शिजलं जातं। पण एवढं लक्षात ठेवायचं, वाटाणे कमीत कमी जर हे तुम्हाला 8 तास तरी भिजत घातले पाहिजे। बटाटा तर एकदम गाळच शिजतो असा बघा, अशा पद्धतीमध्ये। मसाला बघा मी थोडंसं पाणी टाकून बारीक केलेलं आहे। जर तुम्हाला पाहिजे तर मी कसं सुक्कं खोबरं थोडंसं जाळीवर भाजून घेतलं होतं, तर तुम्ही ओलं खोबरं पण थोडंसं भाजून टाकलं तरी चालेल। आणि वाटण रेसिपी तर मी अपलोडच केलेले आहेत। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आता हे तेल किती टाकायचं, अर्धी पळी, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, मोहरी चांगली आपण भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचं छोटा अर्धा चमचा जिरे, 4-5 पाकळ्या बघा लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता, 2 चिमूट टाकायची हिंग पावडर, आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे, आणि एक कांदा आपण त्याच्यामध्ये भाजून टाकलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, आणि एक टोमॅटो बघा बारीक कापून घेतलेला आहे। हे पण तुम्ही मिक्सरला बारीक केलं तर मसाल्यावर चालू शकतं, थोडंसं जाळीवर जरी भाजलं तरी चालेल। हे मिनिटभर आपण परतून घेऊया, जेणेकरून हे सॉफ्ट होते। मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा। आता त्यात टाकायचे हे वाटण जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं। आता हे वाटण बघा मी सगळं टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर एक 2 मिनटं परतून घ्यायचं, जेणेकरून आपलं हे चांगलं परतलं जाईल आणि मसाल्याला तेल सुटेल। परतून घेतलेलं आहे बघा, असं तेल सुटोस्तर चांगलं परतून घ्यायचं। त्यात टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, तुमच्याकडं जो आहे तो मसाला टाकला तरी चालेल। मसाल्याच्या सगळ्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत। गरम मसाला पावडर 1 चमचा, मिक्स करून घेतलं बघा चांगलं। आता ही जे आपण बटाटे वाटाणे जे शिजवून घेतले होते ना, हे टाकून घेऊया। आता ह्याचं काय माहिती आहे का, थोडंसं जर आपण असं वाटाणे जर चमच्यानं दाबले का नाही, तरी त्यांचा एकदम गाळ होतो, कारण चांगले शिजले गेलेले आहेत। असे जरी ठेवले का ना, आता 1-2-3 मिनटं आपण आता उकळून देणार आहेत, कमीत कमी 5 मिनटं तरी त्याचा थोडासा गाळ होता। तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण जे मसाला केला होता त्याच्यामध्ये मी 1 छोटा ग्लास पाणी टाकलेलं आहे। हलवून घेऊया पहिलं। ते आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं, तर आता वरून थोडंसं टाकायचं, चव बघून बघायचं आपल्याला किती मीठ पाहिजे ते, कारण की मी शिजवताना मीठ टाकलं त्यामुळे वरून थोडंसंच टाकलं होतं। आता गॅस केलेला आहे थोडासा बारीक, आणि बारीक गॅसवर एक 5 ते 7 मिनिट मी उकळून देणार आहे। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं 5 ते 7 मिनिट, मस्त असं झालेलं आहे बघा। आता ह्याच्यावर टाकायची वरून थोडीशी कोथिंबीर, आपण वाटणामध्ये पण टाकलेली आहे। मस्त असं लागतं बघा, करून बघा, भाताबर, भाकरीबर, चपातीबर असं खायलाही छान लागतं, 1 नंबर लागतं चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी बनवणार आहे पालकची गरगटी भाजी। त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराची जुडी पालकची मी घेतली होती, आणि अशा पद्धतीत बघा नीट करून स्वच्छ धुवून मी अशी कापून घेतलेली आहे। अशी बारीक जेवढी होता होईल एवढी बारीक कापायची। मी थोडीशी अशी मोठी देठासकट कापलेली, जी देठं पण घ्यायची, नुसती पानं घ्यायची नाही। ती कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया पहिली। त्यात टाकायचे बघा अर्धी वाटीला थोडंसं कमी असे शेंगदाणे टाकायचे। हे कच्चे शेंगदाणे, ते एक शेंगदाणे काय भाजलेले नाहीत। ह्यातलं तुम्हाला सांगते, ह्यातले अर्धे शेंगदाणे तुम्ही असे टाकले तर चालतील, आणि अर्धे शेंगदाणे थोडे भाजायचे आणि मोठे असे कुटून जरी टाकले तरी फोडणीमध्ये चालू शकतं। आता ही बघा चण्याची डाळ मी अर्धा तास भिजत घातली, ती चांगली भिजलेली आहे, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही आपण टाकून घेऊया। ही चण्याची डाळ अर्धी वाटी होती बघा भिजल्यानंतर, एवढी झालेली आहे। थोडीशी कमी केली तरी पण चालेल।
भिजत घालताना पण मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता परत भिजल्यानंतर पण स्वच्छ मी धुवून घेतली होती। त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं मीठ, चवीप्रमाणे टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचे। कशासाठी माहिती आहे का, ही जी आपण मीठ टाकतो ना ती डाळीमध्ये शेंगदाण्यामध्ये चांगलं मुरतं आणि मग चवीला छान लागतं। आता त्यात टाकणार आहे बघा मी थोडंसं पाणी। पहिलं पण आपलं डाळीबरोबर थोडंसं पाणी गेलेलं आहे, 1 ग्लास घेतलं होतं त्यातलं पण मी अर्धा ग्लासाला पण मी असं कमी पाणी टाकलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मीडियम गॅसवर मी ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। फोडणीसाठी बघा हे 1.5 गड्डी लसूण घेतलेला आहे आणि 9 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यातल्या काय अर्ध्या पोपटी कलरच्या आहेत आणि अर्ध्या तिखटवाल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला, तर हे सगळं एवढं मी कुटून घेणार आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर बघा कुकर थंड झालेला आहे, गॅस बंद करून खाली उतरून घेतला होता। बघा अशा पद्धतीत झालेलं आहे, कारण आपण एकदम थोडंसं पाणी टाकलं तर जास्त काय पाणी टाकायची गरज नाही, भाजीला पण पाणी सुटतं या। आता हे काय करायचं बघा, डाळ बी तर मस्त एकदम शिजली गेलेली आहे। आता ह्याला जर अशी मी घुटून घेते, भाजी बघा मी घुटून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला टाकायचे कोमट पाणी, थंड पाणी नाही टाकायचं, कोमट पाणी टाकायचं। आता तुम्हाला किती पाहिजे भाजी त्याप्रमाणे पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। ही आपली कशी एक मोठ्या आकाराची जुडी होती आणि जरा थोडंसं हलवून घेते मी। बघा अशा पद्धतीने मस्त अशी झालेली आहे भाजी, बघा झालेली आहे घुटून। आता आपण फोडणीला टाकूया। कढई ठेवली बघा गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि कडक गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडून देऊया आपण। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचे 1 चमचा जिरे, छोट्या आकाराचा चमचा आहे, त्यात टाकायचे कढीपत्ता, त्यात टाकायचे हिंग पावडर 2 चिमूट आणि त्यात टाकायचे बघा आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं कुटून घेतलं होतं, ठेचा करून घेतला होता तो टाकून घ्यायचा। गॅस आहे मिडियम आणि 1 मिनिटभर फक्त परतायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे बघा, मस्त असा लसूण भाजलेला गेलेला आहे, अशा पद्धतीत भाजला गेला पाहिजे। त्यात टाकायचे 1 छोट्या आकाराचं टोमॅटो। आता तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर हे टोमॅटो टाकायचं नसेल का नाही तर थोडीशी चिंच टाकायची मग। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा, सॉफ्ट झालेलं आहे एकदम टोमॅटो। तुम्ही शिजवताना जरी टाकलं तरी पण चालेल, असं फोडणीत टाकलं तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण गरगटलेली भाजी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, त्यात आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं बघा, एवढी घट्ट आहे, कारण तिला अजून आपल्याला चांगली दणकून शिजवून घ्यायचं आहे। 1-2 उकळ्या चांगल्या फुटल्या पाहिजे, त्यात अजून टाकणार आहे थोडंसं मी पाणी, थोडंसं टाकायचं मीठ, चव बघून टाकायचं, कारण आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं। त्यात टाकायचं एवढा गुळाचा खडा आणि आता हे गॅस आहे मीडियम, चांगलं उकळून देऊया। तर एवढी बघा आता अशा पद्धतीमध्ये पातळ झालेली आहे। आता ह्याच्यात काय टाकायची गरज नाही, जर तुम्हाला पाहिजे असेल, जर तुमची अशी जास्त पातळ जर झाली, कारण की पालक जर कमी असेल तर जास्त पातळ होते, तर त्याच्यामध्ये भाजून 1 चमचा बेसन पीठ टाकू शकता। नाही तर काय करायचं, शेंगदाणे चांगले भाजायचे आणि एकदम बारीक टाकले तरी चालतात, पण ही अशा पद्धतीने केली की नाही मस्त होती आणि ह्याच्यापेक्षा अशी घट्ट अशी चांगली लागत नाही। अशाच पद्धतीत गरगटी भाजी असावी, 1 नंबर लागते। हे सांगितले टोमॅटोच्या जागी जरी तुम्ही चिंच टाकली तरी चालेल। आता हे चांगले आपण उकळून घेऊया। अशा पद्धतीने बघा 5 मिनिटं चांगली उकळून दिलेली आहे, मस्त अशी झालेली आहे, 1 नंबर होते। करून बघा, चवीला इतकी छान होते ना। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।